अभिषेक. तर मी आयुर्लीला आलो आहे पेट्रोल भरायला. तर हा बघा, हा कसं वाटतंय इथे आम्हाला? बरं वाटतं? पाऊस बिऊस लागतोय? ठीक आहे, थँक्यू. हा आपला चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन, मग जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकू तुला तो व्हिडिओ दिसणार. चल, थँक्यू. तर चला मित्रांनो, पेट्रोल भरलेला आहे आणि एक सबस्क्रायबर सुद्धा आपला झालाय, नवीन मित्र आपला आपल्या परिवारामध्ये जोडला गेलाय. हा हा सेम आहे, इन्स्टाला पण सेम आहे. चल. एक आपला मित्र भेटला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची राईड पहिली मनसून राईड असणार आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल तर कुठून चालली आहे. तर आपण या राईडसाठी भरपूर तयारी केली आहे आणि भरपूर काही ॲडव्हान्टेज दाखवायचं आहे तुम्हाला. तर माझ्यासोबत या राईडमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण चाललो आहे कुठे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर चला या राईडला सुरुवात करू. चला. तर आता रेडी झालो आहे बघा पूर्ण. कसं मित्रांनो, राईडला जाणं पण गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा गरजेचं आहे तुमची सेफ्टी. त्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट हेल्मेट, लेवल 2चा तुमचं जॅकेट, रायडिंग हँड ग्लोव्स, शूज, त्या ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपली तयारी झाली आहे. भयंकर गरम होत आहे पण ठीक आहे, चालतं. सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. गाडी चालू झाल्यावरती गरमी पण निघून जाईल. तर चला, आता वाजले सकाळचे 6:15 तुम्ही बघतायत. आणि ही राईड कुठे होणार हे सांगायची गरज नाही, थंबनेल मध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर ही आपली पहिली मनसून राईड असणार आहे. तर सर्वप्रथम सुप्रभात मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. तर चला, सकाळी 6:15 झाले, आपण आता निघूया. आपला एक जोडीदार अजून आपल्याला कनेक्ट होणार आहे. तर आता मी, माझ्यासोबत माधुरी येते. तर आम्ही दोघं आहे, तो आणि त्याची मिसेस आहे. तर ही आपली पहिली मनसून राईड आहे. आता हे राईड प्रत्येक संडे जसे सुट्ट्या भेटतील ऑफिस आपल्याला करायचे आहेत. तर आता आपण राईडची सुरुवात केली. तर चला, आता थेट भेट आपण पार्किंग मध्ये गाडी काढताना. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय नमः. तर आता आपण निघालो आहोत. तर आता आपण पहिलं पेट्रोल भरून घेऊ. गाडीत पेट्रोल आहेच, पण थोडंसं अजून भरूनच घेऊ, कारण की मी भरतो फक्त शेलचाच पेट्रोल इथे मुंबईत. तरी बाहेर मला भेटेल की नाही माहीत नाही, कारण की त्या पेट्रोलवरती मला ट्रस्ट आहे. खूप चांगलं पेट्रोल आहे. थोडंसं कॉस्टिंग आहे पण चालेल, कारण की आतापर्यंत शेल्सचाच भरून आलो, त्यामुळे मला गाडीलाही काय प्रॉब्लेम देत नाहीये.
सध्या पावसाचं वातावरण इथे ठीक आहे, म्हणजे इथे वाटत तर नाही पाऊस, पण सांगता येत नाही. पण आपण पूर्ण तयारी करून निघालोय पावसाची, जरी पाऊस आला तरी. फक्त मी ज्यांनी शूट करतोय ते भिजलं नाही पाहिजे. माझा कॅमेरा भिजला तर प्रॉब्लेम आहे. मी मोबाईलने शूट करतोय. मी माझ्या मोबाईल हेल्मेटला मी हे लावलं घालतात, माउंट लावलंय माझ्या मोबाईलचं. माझ्या हेल्मेटला मी मोबाईल माउंट. बघा असे रायडिंग्स आहेत. आज संडे आहे, आज भरपूर रायडर भेटणार आपल्याला. तर मित्रांनो, असंच चॅनलला प्रेम द्या आणि नवीन जास्त आल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारांना सुद्धा शेअर करा. आणखी एक मराठी मुलगा आपल्याला काहीतरी नवीन ऍडव्हेंचर करायला चालला आहे, एक नवीन सुरुवात. प्रत्येक सुरुवात मध्ये एका परिवाराची गरज असते, तर तुम्ही माझा परिवार आहात. तर मित्रांनो, खड्डे बघताय तुम्ही, तर गाडी चालवताना खूप लक्ष देऊन गाडी चालवायची. तर आपला जोडीदार आता थोड्या वेळात येतच आहे. हा आमचा मिड पॉइंट आहे. पहिलं त्याला तर कॉल करू. आलाय वाटते. ओ हो, ऑन टाइम. ऑन टाइम आहे ना एकदम. हा हा, मला कळलंच. तर चला, हा पुढे चाललाय कारण की त्याला रस्ता माहिती प्रॉपर. ब्रो 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 ब्रो, हो गरम एवढे होते. तर चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट आपल्या टार्गेटच्या दिशेला चाललोय. माळशेत घाटला चाललो आहे आपण. आता आपण पोहोचलो आहे मुलुंडला. तर मुलुंडवरनं आपण मुलुंड ठाणे मार्गे जाणार आहे, पण येताना आपण पनवेल मार्गेच येणार आहे. कसला होता काय होता? अच्छा, हा टोल नाका आहे मुलुंडचा. हा मुलुंडचा टोल नाका क्रॉस केला तर आपल्या ठाण्यामध्ये स्वागत आहे. तर आता आपण पोहोचणार आहोत ठाण्याला. तर एक एक डेस्टिनेशन आपण तुम्हाला सांगणार आहे. आपण या व्लॉग मध्ये प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण का जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने जाऊ शकतात. आम्ही तर बाईकवर चाललो आहे. ह्याला दुसरा वे पण आहे, बाय रोड. तुम्ही बाय रोड तर आम्ही जातोच आहे, ट्रेननी सुद्धा जाऊ शकतात. तर तो ट्रेनचा रूट पण मी तुम्हाला सांगेल. आता रस्ता सकाळी रिकामा आहे. आम्ही सकाळी 6ला निघालो. 6:30 ऍक्च्युली निघायचा प्लॅन झाला होता, पण ठीक आहे, आरामातच निघालो कारण की हा पण येणार होता. आणि आज मला वाटतं संडे असल्यामुळे ट्रॅफिक पण नसेल जास्त. तर पुढे बघू आपण किती ट्रॅफिक भेटते. तर बघा, मस्त वातावरण एवढं भारी आहे ना की काय टेन्शन नाही. मेन तर मला वाटलेलं भरपूर पाऊस चालू असणार आहे संडे भाई, पण नाही. खड्डे बघा बाबो. मग गाडी सावकाश चालवा. सर्वीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहेत बघा. पोल्युशन एवढं आहे तो होतं, त्यामुळे काय बोलायचंच. तर आपण पोल्युशन पासून लांब चांगल्या हवेच्या दिशेने चाललोय. आणि मित्रांनो, चॅनल मध्ये तुम्ही नवीन आहात तर प्लीज फॅमिलीमध्ये सबस्क्राईब करून ऍड व्हा, कारण की आपल्याला बऱ्याच राईड्स करायचे आहेत, बऱ्याच ठिकाणी जायचं आहे फिरायला. आणि जसं मी बोलतो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते बघायलाच पाहिजे. काय ढग आले आहेत, बहुतेक पावसाचं आगमन होणार आहे लवकरच. नो वरी, आपण रेन लाइनर घेतले आहेत, ते बॅगेमध्ये आहे. जर वाटल्यास तर आपण ते पण घालू. पण राईड मस्ट गो ऑन. राईड ही झालीच पाहिजे, थांबायचं नाही आपल्याला.
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर बघा, ठाण्याला पण मेट्रो स्टेशन ऑलमोस्ट बनलं आहे. बऱ्याच ठिकाणी मेट्रो स्टेशनचे कामं चालू आहेत, जेणेकरून ट्रॅफिकचं जे किचकिच आहे ती कमी होईल. त्याच्या आधी पण आम्ही बरेच राईड्स केलेत. आम्ही नाशिकला गेलोय, पुण्याला गेलोय. तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड आहे. जेव्हा मी नाशिकला गेलो होतो तेव्हाही असं सकाळचाच निघालो होतो. सकाळी लवकर निघाल्याचा फायदा हा होतो की रस्ते रिकाम भेटतात, वातावरण छान असतं आणि डोक्यावरती यायच्या आधी आपण त्या लोकेशनला पोहोचलो असतो. त्यामुळे हा थोडा फायदा आहे लवकर निघण्याचा. नाईट ड्राईव्ह आम्ही शक्यतो अवॉइड करतो, कारण की रात्रीचे कंटेनर्स वगैरे रस्त्याला असतात. त्यामुळे तुम्हालाही कधी कुठे निघायचं असेल तर पहाटेच निघा, भले 4ला 5 वाजता निघा चालेल. ठाणे एवढं बेस्ट डेव्हलप झालं. आता ठाण्यामध्ये आहोत आम्ही, तुम्ही बघू शकतात माझ्या रांगा हाताला बिल्डिंग सगळ्या, नवीन कन्स्ट्रक्शन आहे. त्या मोटो ब्लॉगिंग मध्ये एक माझा फायदा होता आपला की त्याला आपल्याला सर्व लोकेशन फिरायला भेटते आणि व्हिडिओचे पण रेकॉर्डिंग होते आणि ब्लॉगिंग होते, आणि जेणेकरून तुम्हालाही घर बसल्या बसल्या सर्व गोष्टी बघायला भेटत आहे. हा जो खाली जातो हा जातो वसंत विहारला, म्हणजे आपलं घोडबंदर रोडला. आपल्याला सरळ जायचं इथून. हा रस्ता आपल्याला डायरेक्ट भिवंडीच्या दिशेने आपण निघणार आहोत, भिवंडी मार्गे, भिवंडी शहापूर. हा जो फ्लायओव्हर बघता पूर्ण असं फिरून पुन्हा इथेच येतोय खाली, पण हा प्रॉपर आहे, एकदम युटर्न आहे. प्रत्येक गाडीच्या काचेवर स्वामीचा आशीर्वाद हा पाठीशी असतोच. बघा, बऱ्याच गाड्या आपल्या दिसतात जिथे स्वामींचे फोटोज वगैरे असतात. ह्याच्यावरूनच कळतात की स्वामी आपल्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, साईबाबांची पालखी चालली आहे. ओम श्री साईनाथाय नमः. शिर्डी माझे पंढरपुरी पालखी आपल्याला काल कामावर येताना दिसलीच होती. ही कुठच्या लोकेशनचे बघायला नाही भेटलं. ठीक आहे, तर अशा बऱ्याच पालख्या आता पावसात निघतात, थंडीत. मी पण खूप एकदा साई लीलामध्ये गेलो होतो 2009 साली, मला आठवते. पण खरंच तो पण खूप आनंद असतो त्यामध्ये. एवढी लोक आपल्या सोबत जोडले असतात, बाबांचं नाव तोंडामध्ये असतं आपल्या. साई बाबा की जय. तर मित्रांनो, डोंगर बघू शकतात माझ्या उजव्या हाताला, बघा पूर्ण. म्हणजे इथून आपलं लोकेशन, चांगला व्ह्यूज आपल्याला बघायला भेटणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप पण करू नका. आता हा मोठं नवीन पेट्रोल पंप आले आपल्या इथे, ऐरोलीला पण ओपन झालंय ना. नयारा एकदा ट्राय केलं पाहिजे यांचं पण पेट्रोल. मी तर शक्यतो शेलचंच भरतो, पण बाहेर गेल्यावर पॉसिबल नाहीये शेलचं. तर मग चांगलं कुठलं आहे, भारत, HP का इंडियन ऑइल? बघा, रायडर्सचा ग्रुप पूर्ण उभा आहे, ब्रीफिंग चालू आहे. आपल्याला अशा ग्रुपमध्ये जायचं आहे कधी ना कधी. प्रज्वल आहे काय? नाही. तर आता याच्या पुढे आपल्याला सगळे रायडर्सच भेटणार आहेत, कारण की सर्व त्याच दिशेला चालले आहेत, माळशेत घाटला. बघू शकता. आणि आज संडे आहे, तर ही संडे स्पेशल राईड असते. लोकांचं ऑफिस वगैरे असल्यामुळे ते बरोबर संडे बघूनच जातात. सुट्टी वगैरे असेल तर आपण सुद्धा त्याच हिशोबाने सध्या जाणार आहोत. हा एक लेफ्टला रस्ता, तो कुठे जातो मला आयडिया नाहीये.
हे बघा, या सगळ्या गाड्या माळशेज घाटाच्या दिशेलाच जात आहेत, तर आपणही त्याच दिशेला जाऊ. विठू मावली तू मावली जगाची, विठू मावली तू मावली जगाची, मावली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला पांडुरंगा. वॉट अ व्ह्यू. हा बघा, दिसतोय का? नाही दिसत आहे. हा, डावीकडे रस्ता जातो, वळ अंजूर दापोडे जाने वाली भारी गाड़िया दाई तरफ से जाए. चांगले. हा ऍक्च्युली भिवंडीचा रस्ता आहे. या रोडला सर्व कंटेनर वगैरेच असतात, म्हणजे सगळे. त्यामुळे आता सकाळ सकाळी तेवढं गर्दी नाहीये, पण बाकीच्या आपण येतो तर पूर्ण कंटेनरने ट्रॅफिक वगैरे जाम असते. मित्रांनो, मजा येते ना व्हिडिओ बघायला? अजून काहीच नाही, अजून आपण मुंबईतच आहोत. त्यामुळे जसं जसं पुढे जाऊ तसं असं भरपूर काही बघायला भेटणार आहे सिनेरी तुम्हाला. आता पाऊस पण नाहीये, पण मला वाटतं नक्कीच तिथे पाऊस असेलच, कारण की तिकडे सगळे बघण्यासारखे व्ह्यू सगळे पावसातच आहेत. ऑलमोस्ट तिथे पाऊस चालूच असणार. बघा, स्वामी श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा स्वामींचे चित्र मला दिसतात हे समजतं की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. मस्त काळा धूळ सोडत चाललाय. तर मित्रांनो, सूर्यनारायणाचे आता आपल्याला दर्शन झालंय. ओम नमो नारायण. रस्ते थोडे खराबच आहे इकडचे, पण ठीक आहे त्या मानाने. पवन प्रेम बघा, माझं नाव गाडीवरती आहे, पवन प्रेम. MS चक्रा सातारा. तर थोडा पण गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे. रोडला गाड्या बघायच्या फास्ट येतात, तर व्हिडिओ बनवताना पण खूप आपली काळजी घेतो गाडी ड्राईव्ह करताना, कारण की आपलं लक्ष प्रॉपर पाहिजे सर्वीकडे. तर आता पण आलो आहोत कल्याण फाट्याला. म्हणजे हा भिवंडीच आहे, पण याला कल्याण फाटा बोलतात. मला माहिती आहे, मी पहिल्या रूटला यायचो तर ब्रिजच्या खालून गेलो तर कल्याण फाटा लागतो इथून, आणि इथून राईटला हा पूर्ण कल्याण फाटा आहे, आणि आपण वरतून जायचं आपल्याला. आता बघा काय कन्स्ट्रक्शन आहे इथे, पण एवढ्या लांब येणार कोण? तो बघा डोंगर, मस्त हिरवगार डोंगर आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, नाशिक 131
वरते 10, सोनाळे 4 आणि सरवली 2. तर नाशिकच्याच रोडला आहेत आपण. वालशिंद आणि सोनाले. आता आपल्या बाईक्स दिसायला लागल्यात माळशेजच्या दिशेने. तर चला आपण आता या ब्रिज वरून जाऊ आता, कारण की खालतून तर आपल्याला जायचं नाही सोलानी, या ब्रिज वरनं जायचंय. हे बघा काय निसर्ग आहे, काय सुंदर आहे बघ. लोकेशन बघा काय मस्त आहे इथे. ओ डावीकडे पाणी आहे, थोडं उजवीकडनं जाऊ. ऍक्च्युली नेव्हिगेशन मॅप पाहिजे होतं, म्हणजे एक आपल्याला आयडिया आली असते किती किलोमीटर वगैरे आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट राईडला नक्कीच काहीतरी जुगाड असेलच. हो धुकं येतंय बघ, काय व्ह्यू आहे बघ. मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही, पण जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो ते व्ह्यू. आता हे लोक राजस्थानला चाललेत का राजस्थान वरनं आले बाईक घेऊन हे विकायला. हे सगळे इथे जे बघतोय ना आपण, हे सगळे वर राहू बघा डोंगर, आणि वरती मंदिर आहे छान सुंदर पैकी. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वालशिंद. अच्छा वालशिंद गाव आहे, खरंच खूप सुंदर आहे हे गाव. तर आता आपण आलो आहोत कल्याण फाट्यापर्यंत. चहा वगैरे घेऊन मस्तपैकी आणि मग आपण पुढे आपण चहाचा आस्वाद घ्या. आता हा जो ब्रिज दिसतो तुम्हाला, हा म्हणजे ह्याच्या पलीकडे जर क्रॉस केलं तर कल्याण लागतो. तर हा भिवंडीतून रस्ता आहे. स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींचं चित्र दिसलं. तर हा जो ब्रिज आहे, हा जसा आपण क्रॉस करतो आपण कल्याण मध्ये एंटर करतो पूर्ण. आपल्या नवी मुंबई म्हणून येतो यायचा असेल तर हा एक रस्ता आहे नवी मुंबईतून येण्यासाठी, डोंबिवली मार्गे वाया डोंबिवली. डम्पिंग ग्राउंड हे काय म्हणलं, रॉकेट. महाराष्ट्राचे देवच श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा तर हा जो रस्ता हा जातो कल्याणच्या दिशेने आणि आपल्याला जायचं सरळ. हा सुद्धा कल्याण म्हणूनच आहे आणि हा सुद्धा कल्याणलाच जातो. आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे. ओ भाई लोक आपले मित्र दिसलेत. ओम नमः शिवाय, नमो नमो पार्वती पते, हर हर महादेव. आपल्याला आता कल्याण मध्ये आहोत, कल्याण मध्ये आलो आता आपण. तर मित्रांनो आता आपण आलोय कल्याण फाट्यावरून सरळ चाललोय. तर हा बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे, व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. इथून आतापर्यंत तरी रोड आहे व्यवस्थित. आता पुढे जाऊन काय माहिती कसा रस्ता लागतोय.
तर तुम्हाला जर यायचं आहे बाहेर रोड तर तुम्ही इथून येऊ शकतात। ऍक्च्युली नवी मुंबईला जर राहतात कल्याण फाट्याला, तर मला माहित नव्हतं, मी ह्याच्यासोबत आलोय। तर पण कल्याण फाट्याला येण्यासाठी दुसरा रस्ता पण आहे, जर नवी मुंबईत येत असेल तर शेळ फाटा, तो तुम्हाला सरळ कल्याण फाट्यालाच आणतो। तर दोन्ही बाजूला हा एकच रस्ता जोडला जातो। तर चहा वगैरे घेतलाय मित्रांनो। आता आता आपण निघालोय पुढच्या दिशेने। थोडा थोडा पाऊस पडतोय, बहुत वाटते मी तुम्हाला जसं बोललो तर पाऊस असेलच। तर सोपं आहे, आपण भिवंडीच्या मार्गाने येऊन कल्याणला राईट मारला, ते इथून आता आपल्याला दाखवतोय 90 किलोमीटर, म्हणजे साधारण अजून 2 तास। हा आतूनच रस्ता आहे का राजू? हा एकच रस्ता आतून, हायवे इथूनच रस्ता आहे का असा आतून? ना आपला हायवे टू हायवे नाही, कुठून? अच्छा लोणावळ्यावरनं ना, हा येतं ना तिथून देऊया ना? हा चालेल ना। अच्छा, नाही पण हा पण रस्ता छान आहे एकदम, आतूनच आहे, एरियात एरिया टू एरिया आहे। हा कल्याण उल्हासनगर वगैरे लागतो ना इथे, बरोबर। तर हा पूर्ण रूट जो आहे कल्याण उल्हासनगर हा मार्ग, आतून रस्ता आहे। आज संडे असल्यामुळे जास्त क्राऊड पण नाहीये रोडला, बरा आहे, रेकम आहे। तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात, मी एका गाडीवरती बसलो होतो, एवढी भारी गाडी होती। आपला मित्र झाला, सबस्क्रायबर पण झाला, त्याने सबस्क्राईब पण केला आपल्या चॅनलला। असे नवीन नवीन लोक भेटत जातात राईड्स मध्ये। तर इथून आता घ्यायचा राईट, परत घ्यायचा लेफ्ट, आता आपण मला वाटतं हायवेला पोचेल, मे बी इथून हायवे असेल, बघू, मला तर रस्ता माहितीच नाही। ते कल्याण मध्ये आता आपण आलोय, ओके बरोबर, म्हणजे हायवेच्या जवळ आहे बिर्ला कॉलेज, ओके हा आहे का बिर्ला कॉलेज? बिर्ला कॉलेजचा एरिया हा। चांगलं आहे ना कल्याण, महात्मा फुले चौक, पुणे पोलीस स्टेशन, अच्छा। हा सर्व टावरच आहेत बघ ना, एवढे भारी वाटतात ना टावर, आणि लोकेशन पण मस्त वाटतं। आता स्टेशन पासून किती लांब आहे तर माहित नाही। तर चहा घेतलाय, नाश्ता करायचा, पण काय खाऊ ते सगळं, आत्ताच मी एक तर ऍडमिट होऊन आलो, त्यामुळे वडापाव वगैरे खाणं योग्य नाही वाटत। तर बघू काय भेटलं तर नाश्त्याला आपल्याला। तर चहा एक वरचा ब्रिज आहे, मला वाटते तोही तिथेच जातोय, पण दुसरा रूट असावा। अजून हायवे नाही लागला ऍक्च्युली, आता काय माहिती किती लांब आहे हायवे अजून, मॅप पाहिजे होता। मुरबाड 23 किलोमीटर, मला वाटतं पूर्ण रस्ता असाच आहे काय? हे पूर्ण रस्ता असा आतूनच आहे का? हायवे नाही, हायवे नाही आहे, असंच आतून? मला वाटतं हाच हायवे आहे, जसं आपला ओल्ड नॅशनल हायवे असतो ना, तसं आपलं पुण्याला आपण ओल्ड रोडने जातो तसाच आहे हा पण रस्ता। चला पहिलीच राईड आहे, बघू, घेऊ आनंद ह्या रोडचा सुद्धा। कन्स्ट्रक्शन तर भरपूर चालू आहे रे या साईडला।
मित्रा बाजूला हो, गाड्या येतात. पण ऍक्च्युली क्लायमेट पण जरा थंड आहे, मस्त वाटतं, गरम होत नाहीये. आता रायडिंग जॅकेट मध्ये खूप गरम होतं. चलो अभी रास्ता मिला खुला, अभी अपन खींचेंगे बट ज्यादा नहीं. मित्रांनो बघू शकतात सिनरी हे बघा, पूर्ण डोंगर, बाजूला खाडी वाहते. हा पण एक गावच आहे. पूर्ण छोटे छोटे गाव आहेत, घर आहेत डोंगरावरती, गाड्या पण मस्तपैकी एकदम पळतायत. जरा रोड सुद्धा एकदम खुल्ला भेटला आहे आता आपल्याला ना, त्यामुळे मस्त आता गाडी पळवायला मजा येते. आता मगासून आतमध्ये बाप रे बाप, गाडी पळवायलाच भेटत नव्हती. वाघेर पाडा, गावाचे नाव पण एकदम सुंदर आहेत. अहिल्यानगर 202 किलोमीटर, माळशेत घाट 79 किलोमीटर आणि मुरबाड 22 किलोमीटर. म्हणजे सरळ जायचा नॅशनल हायवे 61, म्हणजे हायवे लागला आहे फायनली मित्रांनो. चला काय हिरवगार डोंगर वगैरे आहे बघा, निसर्ग एकदम सुंदर आहे इकडचं. तर पुन्हा एकदा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी असे नवीन नवीन न्यूज व्हिडिओज आपण करणार आहे. ते परत लोकेशन आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता नेक्स्ट राईड कुठे जायचं आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आपण तिथे जाऊ. भिवंडी नाशिक, भिवंडी 30 किलोमीटर आणि नाशिक 132 किलोमीटर. दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस 600 मीटर. क्या बात आहे. म्हणजे फायनली आपण आलोच आहे. आता हे वडोदराला जायचं आहे तर आपण लेफ्टने जायचं, आणि मुरबाड जायचं सरळ जायचं. आपल्याला सरळ जायचं आहे. बघू शकतात रस्ते खरंच खूप सुंदर आहेत. ओके, हा दिल्ली वडोदराचा रस्ता इकडे, तर आपल्याला इथे सरळ जायचंय. जाऊ एक दिवस याही रोडला जाऊ आपण, कारण की आपल्याला सर्व बघायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते बघायलाच पाहिजे. मला वाटते हा पण एक ब्रिज बनतोय नवीन, मुरबाड वगैरे चांगले. आपण वरतून, हा कोणता हायवे मग, वाटते एक्सप्रेस वगैरे असावा, बाईक अलाउड नसेल. रस्ते थोडेसे ठीक आहे. तर ऍक्च्युली इथून रस्ता बंद असल्यामुळे आपण फिरून चाललोय थोडासा. तर तुम्ही बघू शकतात सरळ डोंबिवली नवी मुंबई, आणि डावीकडे कल्याण स्टेशन आहे. आपण ब्रिजवर ना चाललोय आता. ओके, हाच ब्रिज आहे ना, म्हणजे हा मी तेच बोललो, कारण की बऱ्याच गाड्या ब्रिजवरनं पण चाललेल्या. थोडं कल्याण वेस्ट आहे आणि कल्याण ईस्ट वरनं जायचंय. अप्पाची RTX गुजरात, गाड्या तर 101 घालायचा. पण आपली ही गाडी पण एक नंबर आहे. खूप लांब लांब गेलो आपण याच्यावर. नाशिक केलं, नाशिकचं वणीचा डोंगर चढलो या गाडीवरनं. काळूबाई केला, काळूबाईचा डोंगर चढलो. मग आपली लक्ष्मीच बेस्ट आहे सध्या तरी आपल्याला.
टिटवाळा 16, मुरबाड 28, अहमदनगर 28, 100 किती होता अहमदनगर 128. तर हा एक रस्ता येतो इथून, मला वाटतं तोच एक्सप्रेस, माहित नाही, मला वाटतं काम चालू आहे, अजून चालू नाही झालंय पण बनतोय. रस्ते बघा, थोडं सांभाळून, पावसाचा सीझन आहे म्हणून. गोवेली टिटवाळा डावीकडे, आणि आपल्याला जायचंय कुठे बघू आपण, चला. मला पण नाही माहिती ऍक्च्युली कुठे जायचंय रस्ता, अभि सरळ जायचं असेल. ओके, सरळ जायचं आपल्याला. बाप सई नाव बघ काय गावाचं, बाप सई. माळशेज घाट आता 74 किलोमीटर आहे. बघू शकता तुम्ही, सिनेरी एकदम खरं मस्त खतरनाक आहे, एकदम दोन्ही बाजूला हिरवळ आणि मस्त मधून वाट चालली आहे. हिरवळ निसर्ग या भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन संग्रह सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, धुंद व्हावे लाला 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 लाला. हे हिरवा निसर्ग या भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, लाला लाला. हिरव हिरव कसरा, उंच उंच लहरा. अजून कसं वाटतं? ऑसम ऑसम. बापसई आणि नवगाव, काय काय नाव आहे बापू. हे खरं जीवन आहे, पोल्युशन मध्ये राहण्यापेक्षा इथं राहायला या. हे काय द्राक्षाची बाग. परत रस्ते एकदम खतरनाक आहेत. कोळिंब, अरे वा, काय काय नाव आहेत ना गावाची भारी. पण मला बऱ्याच वेळ झाला एकही रायडर दिसले नाहीयेत, काय माहिती का, दुसऱ्या रस्त्याने कुठल्या गेलेत. मंदिर आहे. तर मस्त हिरवगार जंगल आहे, हिरवं आहे मस्तपैकी. मला वाटतं घाट वगैरे असावा, बघू जरा. नाही नाही, घाट नाही, पण पुढे घाट आहे बोलतात. मुरबाड आता फक्त 11 किलोमीटर राहिला आहे. गोंडस भाव होता. किती सुंदर गाव आहे, हिरवळ आहे एकदम मस्तपैकी, वातावरणही छान आहे. म्हणजे तुम्ही ते येऊ शकतात फिरायला वगैरे. तिथे मागे एक मी फार्म हाऊस बघितला, तिथे होता. आपली पहिली मनसून राईड आणि आपण चाललोय माळशेज घाटला. ऍक्च्युली गेलं ते गेला, म्हणजे मला वाटतं गेल्या महिन्यात, ह्याच महिन्याच्या स्टार्टिंगला आपण एक राईड केलेली लहान, पण ती नाही झाली सक्सेस, कारण की पाऊस भयंकर आला होता. पण आता आपण ठरवलंय कितीही पाऊस येऊ, राईड ही झालीच पाहिजे.
मित्रांनो रस्ते बघतात किती चांगले आहेत, पण टर्न वगैरे घेताना आपल्याच लेन मध्ये टर्न घ्या, कारण की मागून गाडी स्पीड मध्ये येतात. त्यामुळे गाडी चालवताना भरपूर स्वतःची काळजी सुद्धा घ्यायची. मिरर बघा, इंडिकेटर द्या, कारण की राईड ही आहेच चांगली, पण सेफ्टी त्यापेक्षा आपल्याला पाहिजेच. त्यामुळे ड्राईव्ह सेफली. कसं आपण या रस्त्यावरती नवीन आहोत, त्यामुळे मागून कशा गाड्या येतील आपल्याला माहित नाही. इथे मला वाटते पाऊस झालाय, त्यामुळे रस्ता ओला भेटतोय. मस्त मुलं रनिंग करतात, मॅरेथॉन प्रॅक्टिस करतात. पाहते फ्री प्लाझा हेड 500 मीटर. किशोर अच्छा गावाचं नाव आहे, पोटगाव गुलमोहर. क्या बात आहे, गावाची नाव पण एकदम मस्त आहेत. बाप सई, किशोर. इथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्म अधिकारी प्रवेशद्वार. अच्छा टोल बनतोय नवीन. नवीनच बनलाय, म्हणजे हायवे सुद्धा नवीन बनल्यामुळे हा टोल बनतोय. म्हणजे ऍक्च्युली रस्ता खरंच छान आहे. ओके, राईट मारला तर बदलापूर आहे. एवढं लांब राहायला यायचं म्हणजे ऍक्च्युली मस्त आहे. वातावरण एवढं चांगलं आहे की खरंच राहायला येऊ शकतो. बदलापूर पण भरपूर सुंदर आहे, डॅम्प आहे. जाऊ आपण नक्कीच कधीतरी तिथे पण. मुरबाड 6 किलोमीटर. वराडपाडा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. आता किशोर गाव आला आहे. काय माहिती अशी काय नाव आहे, काहीतरी असेलच नक्कीच. नाश्ता करायचा आहे, पण काय करू? पोहे वगैरे आहेत का? वडापाव वगैरे खायला नको. चल पुढे बघू, आपण ब्रेक घेऊया जरा. वांजळेगाव. ओके, बरेच गाव आहेत म्हणजे इथे. अच्छा, जिथे गाव आहे थोडे समोरून गाड्या आणल्या पाहिजे. बघ आता गाड्या दिसायला लागल्या, आता थोडे बाईक्स दिसत आहेत. मग मी बोललो एक रायडिंग बाईक दिसत नाही कोणाची इथे, पण आता जरा दिसल्या 2-3 बाईक्स पण. खरंच खूप सुंदर गाव आहे बघा ना, एकदम मस्त गाव आहे इथे. त्यामुळे मित्रांनो या काहीतरी फिरायला. कामात आयुष्यभर करायचं आहे, पण सौंदर्य पण बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे याच, कारण की आपलं स्लोगन तो माहिती आहे, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते बघायलाच पाहिजे.
तर माझ्यासोबत पण तुम्ही बघा. बघा नवीन पेट्रोल पंप इथे सुद्धा आहे. तिथे ट्राय केलं पाहिजे, कारण की ऐरोलीत सुद्धा बघितलं मी, नंतर मला वाटतं ठाण्याला का कल्याणला बघितलं, आणि आता हे इथे. कसं आहे यांचं पेट्रोल? डिझेल 98, पेट्रोल नाही वाटतं, डिझेलच आहे फक्त. धानिवली. आत्ताशी आपण बदलापूरलाच आहे, म्हणजे मला वाटतं 2 तास झाला असेल. ते आत्ताशी बदलापूरला आपण, बदलापूरला आत्ताशी. माळशेत घाट 59 किलोमीटर. चलो.